पत्नी आणि सासरच्या जाचाला कंटाळून एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेत आपल्या आयुष्याची अखेर केल्याची घटना घडली। मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये ही घटना घडली। मृत्यूपूर्वी त्या तरुणाने एक सुसाईड नोटही लिहिली होती, ज्यामध्ये त्याने भारत सरकार आणि अविवाहित तरुणांना आव्हान केलं आहे। सुसाईड नोटमध्ये तरुणाने आईच्या नावे मेसेज लिहिला की माझ्या जाण्याने रडू नकोस आणि कोणाला रडू देऊ नकोस। जर तुम्ही लोक दुःखी झाले तर मला मृत्यूनंतरही त्रास होईल। मी तुझा मुलगा म्हणून परत येईन। या प्रकरणी पोलिसांनी तरुणाचा मृतदेह आणि सुसाईड नोट दोन्ही ताब्यात घेतलं। तरुणाचा मृतदेह शवछेदनासाठी पाठवण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला। इंदोरच्या बाणगंगा पोलीस स्टेशन परिसरात घडलेल्या या घटनेने बंगळुरूच्या अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणाची आठवण करून दिली। इव्हेंट फोटोग्राफी असलेल्या नितीन पडियार याने हुंड्याच्या छळामुळे आणि 30 लाखांच्या मागणीमुळे आत्महत्या केल्याचे कुटुंबियांचे म्हणणे आहे। त्याच्या पत्नीशी वाद सुरू होता। सुसाईड नोटमध्ये त्यांनी पत्नी, सासू, मेहुणी यांच्यावर गंभीर आरोप केले। सरकारने हुंडाबंदी कायद्यात बदल करावा, महिला त्याचा गैरवापर करत आहेत असं नितीनने सुसाईड नोटमध्ये लिहिलं। नितीन पडियारने राहत्या घरी गळफास घेत आपलं जीवन संपवलं। नितीनने एक सुसाईड नोटही लिहून ठेवली आहे। पत्नीच्या छळाला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं त्याने यात लिहिलं। सध्या पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला। नितीन पडियार यांनी जीव देण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी लिहिल्या। आपल्या आत्महत्येसाठी त्याने आपल्या पत्नीला म्हणजेच वर्षा शर्मा, सासू सीता शर्मा आणि मेहुणी मीनाक्षी यांना जबाबदार धरलं। नितीनने सुसाईड नोटमध्ये लिहिले की त्याच्या पत्नीसोबत घटस्फोट झाला आहे। त्यानंतरही ती सतत त्याचा छळ करत होती। त्याचवेळी नितीनने भारत सरकारला विनंती केली आहे की सरकारने केलेले कायदे केवळ महिलांसाठी आहेत आणि महिला त्यांचा गैरवापर करतायत। सरकारने असे कायदे बदलले नाही तर असे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत राहतील। नितीनने आपल्या सुसाईड नोटमध्ये तरुणांना उद्देशून लग्न करू नका असे आवाहन केलं, पण जर लग्न करायचं असेल तर करार करा आणि मग लग्न करा असंही त्यांनी लिहिलं। मिळालेल्या माहितीनुसार नितीनच्या राजस्थानमधील वर्षा शर्मासोबत प्रेमविवाह झाला होता। त्यानंतर पत्नीच्या जाचामुळे त्याने हे पाऊल उचललं। सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत।